न्यूज 18 लोकमत दुपारी 2च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एनआयएच्या कार्यालयातून एक महत्त्वाची बातमी या घडीची। प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयात दाखल झालेले आहेत। 1च्या सुमारास ते चौकशीसाठी कार्यालयात दाखल झाले। काल शर्मा यांची 7 तास चौकशी झाली होती। सचिन वाझेला मदत केल्याचा प्रदीप शर्मा यांच्यावरती आरोप आहे। त्या संदर्भातच त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे। पण या चौकशीत काल जी 7 तास चौकशी झाली त्या चौकशीमध्ये शर्मा यांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्या उत्तरावरती एनआयए समाधानी नसल्याने आज पुन्हा एकदा चौकशीसाठी त्यांना पाचारण करण्यात आलेले आहे, बोलवण्यात आलेले आहे। त्यासाठी ते एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। अजित, चौकशी दरम्यान काय सुरू आहे, काय कळू शकली माहिती? प्रति चौकशी दरम्यान अनेक मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवरती वारंवार एनआयए जी आहे ती प्रदीप शर्मा यांना प्रश्न करते। त्यांना जी उत्तरं त्यांच्याकडून अपेक्षित आहेत किंवा जी फॅक्ट्स आणि जे कागदपत्री तांत्रिक पुरावे एनआयएकडे आहेत आणि प्रदीप शर्मा जी उत्तरं देत आहेत त्यामध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते असं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण नेमकं प्रदीप शर्मा यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये रोल काय आहे हे समोर आलं नसलं तरी प्रदीप शर्मा यांच्यावरती गंभीर आरोप केले जात आहेत आणि प्रदीप शर्मा यांचा या संपूर्ण कटामध्ये सहभाग आहे असं देखील त्यांच्यावरती आरोप केला गेला आहे। तो नेमकं एनआयएकडे या सगळ्या गोष्टींची उत्तरं आहेत आणि त्याचबरोबरीनं त्यांनी जी प्रश्न केलेली आहेत त्या अनुषंगी प्रदीप शर्मा यांची चौकशी सुरू आहे। काल साधारणपणे 7.5 ते 8 तास प्रदीप शर्मा यांची चौकशी केली गेली होती आणि आज सकाळी लवकर प्रदीप शर्मा जे आहेत ते येणार होते, पण साधारणपणे 1च्या सुमारास प्रदीप शर्मा हे चौकशी करता आज एनआयएच्या कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत। आज नेमकी प्रदीप शर्मा यांची कशा बाबतीत चौकशी केली जाते आणि या चौकशीमध्ये काय समोर येतं हे पाहावं लागेल। बरोबर। आणि ही होणारी जी चौकशी आहे त्या चौकशीवरती अशीच नजर ठेवून राहून प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तूर्त धन्यवाद अजित या माहितीसाठी। यानंतर बघूयात पुढची बातमी। लसींच्या साठ्यावरून राज्य आणि केंद्रामध्ये रस्सीखेच सुरूच आहे। राज्यात पॉझिटिव्हिटी रेट वाढत असताना राज्याला केवळ 7.5 लाख लसीचे डोस का देण्यात आले असा सवालच राजेश टोपेंनी उपस्थित केलाय। राज्यात सध्याच्या घडीला आठवड्याला 40 लाख डोसची गरज असून केंद्राने ते लवकरात लवकर द्यावे अशी मागणी टोपेंनी केली आहे। तर केंद्राचं लसीकरणाबाबतचं नियोजन चुकल्याचंही ते म्हणालेत। आरोग्य विभागाच्या वतीनं केंद्राला पत्र लिहिल्याचंही त्यांनी म्हटलंय। असं डिस्क्रिमिनेशन का झालंय? आमच्या राज्यामध्ये लोकसंख्या 12 कोटी, आजची जी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4.5 लाख, मृत्यूची संख्या 57,000, एकूण रुग्ण ऍक्टिव्ह जे झालेले आहेत, एकूण बाधित झालेले आहेत त्याची संख्या 30 लाख आणि एवढा अशा परिस्थिती असताना पॉझिटिव्हिटी रेट 20 ते 25% असं असताना आम्हाला फक्त 7.5 लाख का? तर त्यांनी मला एवढंच सांगितलं की निश्चित प्रकारे आपला फोन ठेवल्यानंतर मी ताबडतोबीनं आमच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन ज्या दुरुस्त्या करता येतील त्या करेल असं त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं आहे। आम्ही वाट बघत आहोत की ही दुरुस्ती लवकर व्हावी। दररोज 6 लाख वॅक्सिनेशन करत आहोत। 7 दिवसाला आम्हाला 40 लाख वॅक्सिन्स लागतातच आणि त्यामुळे आम्हाला आठवड्याला 40 लाख दिले पाहिजे, एका महिन्याला 1,60,00,000 दिले पाहिजे, तरच आम्ही आमची गती मेंटेन करू शकू। आज बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुमच्याकडे 14 लाख आहेत, तुमच्याकडे 15 लाख आहेत, पण हे वॅक्सिन्स आपल्या गतीच्या दृष्टिकोनातून जी पेस आहे आपली 3 दिवसाचं वॅक्सिन, 2 दिवसाचं वॅक्सिन आहे, की मॅनेजमेंट का व्यवस्थित नाहीये? ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जवळजवळ 55% ऍक्टिव्ह केसेस कॉन्ट्रीब्यूट करणारा जो राज्य आहे त्याला 7.5 लाख आणि बाकीच्यांना 40, 50, 60 लाखाच्या दरम्यान का? हा साधा प्रश्न माझा आहे। अमेरिकेपासून तर अनेक विकसित देशांनी
आता वय वर्ष 18च्या वरच्या लोकांना इम्युनायझेशन सुरू केलंय. आपल्या देशाने सुद्धा पटकन सुरू केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा मी तेच सांगेल की हा जो वयोगट आहे 18 ते 45 वयोगट, हाच सगळ्यात जास्त फिरणारा वयोगट आहे आणि त्यामुळे तो इन्फेक्ट जास्त होतोय आणि तो इन्फेक्ट झाला की तो इतरांना इन्फेक्ट करतो आणि कोरोनाचा गुणधर्म जो इतका कॉन्टेजियस आणि इन्फेक्शियस डिझीज असल्यामुळं याची संख्या वाढते. म्हणून लवकर हा जो फिरणारा वर्ग आहे त्याला लवकर इम्युनायझेशन करणं मला वाटतं काळाची गरज आहे. आता समजा एक गुजरातचं उदाहरण घेतलं तर गुजरातमध्ये लोकसंख्या 6 कोटी, आपली लोकसंख्या 12 कोटी, दुप्पट. 2 गुजरात म्हणजे 1 महाराष्ट्र. त्यांच्याकडे किती आतापर्यंत डोसेस दिले? 1 कोटी. आपल्याकडे किती डोसेस दिले? 1,04,00,000. मला या निमित्ताने हे सांगायचंय की साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर गुजरातमध्ये एकूण संख्या किती आहे? मी जसं म्हणालो आजची ऍक्टिव्ह संख्या आमची 4.5 लाख आहे. गुजरातमध्ये फक्त 17,000 आहे. 17,000. त्यानंतर मृत्यूची संख्या आपली इतकी जास्त असताना आणि गुजरातची कमी असताना सुद्धा म्हणजे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा मुख्य त्यातला माझा महत्वाचा मागणी आहे. बघत पुढची बातमी. कोरोना निर्बंधांवरून महाविकास आघाडीतच दुमत आहे की काय असा प्रश्न आता पडू लागलाय. कारण एकीकडे सर्व नियम पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्री जनतेला करताय तर तिथेच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पंढरपुरात मोठी सभा घेताना बघायला मिळत आहेत. पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी मोठी सभा घेतली. या सभेसाठी काही हजार जण तिथे उपस्थित होते. या सभेची ही दृश्य आपण पाहतोय. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. राज्यात सध्या मिनी लॉकडाऊन सुरू आहे. व्यापाऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागतंय. पण हे नियम राजकारण्यांना लागू नाहीत का असा प्रश्न या निमित्तानं पडतोय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर स्वतः उपमुख्यमंत्र्यांकडून खरं तर अपेक्षित आहे. यानंतर आता बघणार आहोत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शरद पवारांनी संवाद साधला आणि पवारांनी मुख्यमंत्र्यांनी जे लागू केलेले निर्बंध आहेत त्या निर्बंधांविषयी घेतलेल्या निर्णयाची पाठराखण केली आहे. निर्बंधांचा बचाव करण्याचा पवारांनी प्रयत्न केलाय. फेसबुक लाईव्ह करून त्यांनी आपली बाजू मांडली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचं असल्याचं पवारांनी म्हटलंय. तर निर्बंधांबाबत पवारांकडून व्यापाऱ्यांना आवाहनही करण्यात आलंय. मार्ग करायचा असेल, यशस्सिद्धीला तो जायचा असेल तर या सगळ्या परिस्थितीला धैर्यानं सामूहिकपणानं आपण सामोरं गेलंच पाहिजे. त्याला आता पर्याय राहिलेला नाही. आणि माझी समाजातल्या सगळ्या घटकांना, तो कष्टकरी असेल, तो शेतकरी असेल, तो व्यापारी असेल, तो अन्य घटक असेल, या सगळ्यांना विनंती आहे की आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही अपर्याय निर्णय हे राज्य सरकारला घ्यावेच लागतील आणि ते घेतले जात आहेत. आणि आजची त्या संबंधीची संख्या जिल्हावार किंवा शहरवार आपण जर पाहिली तर आत्ता वाढीचा वेग हा अतिशय चिंताजनक आहे. तर आपण पाहिलं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पवारांनी जो संवाद साधलेला आहे त्या संवादातून त्यांनी राज्य सरकारची एक प्रकारे बाजू मांडलेली आहे. आणि यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूयात. नवी मुंबईमध्ये महापालिका शाळांमध्ये कोरोना सेंटर सुरू करणार
कोरोना सेंटर जे आहेत ते सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे नवी मुंबईत एकूण 7,000 बेड उपलब्ध होणार असल्याची माहिती कळतीये. नवी मुंबई महानगरपालिका आणि खासगी रुग्णालय असे मिळून सध्या 4,000 कोरोना बेड शहरात उपलब्ध आहेत. मात्र वाढती कोरोना पॉझिटिव्ह संख्या पाहता, कोरोना रुग्णांची संख्या पाहता आणखीन 3,000 कोरोना बेड तयार करण्यात येणार आहेत आणि यासाठी महानगरपालिका प्रशासनानं शहरातील मोकळ्या जागा आणि खासगी जागांची पाहणी केली. मात्र मोकळ्या जागांवरती आणि खासगी जागेत कोरोना सेंटर उभं करण्यास कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार आहे आणि त्याचमुळे हा जो पर्याय आहे शाळांचा, महापालिका शाळांचा, तो या ठिकाणी पालिकेनं निवडल्याचं बघायला मिळतंय. तर आता बेड अधिकचे उपलब्ध करण्यासाठी म्हणून महापालिका शाळांमध्ये कोरोना सेंटर सुरू करण्यात येणार आहे. विनय म्हात्रे नवी मुंबईचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. विनय, नेमकी कशी तयारी करण्यात येते? स्वाती, आपण पाहिलं की परिस्थिती ज्या मागच्या वर्षाच्या काळामध्ये म्हणजे कोरोनाच्या पहिल्या फेजमध्ये जी परिस्थिती होती त्याहून परिस्थिती बिकट होत चालली असल्यामुळेच आता सरासरी दररोजचे रुग्ण म्हणजे 1400 ते 1500च्या आसपास आढळत आहेत. त्यामुळे त्यांनी आता सिडको एक्झिबिशनच्या सोबतच इंडिया बुल्स असतील किंवा रहेजा कॉम्प्लेक्स असतील, हे जे जुने कोविड सेंटर होते ते पुन्हा नव्याने त्यांनी सुरू केलेले आहेत. पण त्याचबरोबर आणखी सरासरी 1500 ते 1700 रुग्ण रोजचे सापडतील या अनुषंगाने त्यांनी आता पुढची तब्बल 7,000 कोविड बेड उपलब्ध करण्यासाठी त्यांनी आता महानगरपालिकेच्या ज्या बंद शाळा आहेत त्या बंद शाळांमध्ये त्यांनी आता ही यंत्रणा राबवण्याची सुरुवात केलेली आहे आणि ह्या काही शहरातल्या महत्वाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधले रूम्स आता त्यांनी तयार करण्यास सुरुवात केली आणि तिकडे तब्बल 7,000च्या आसपास बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून जी संख्या वाढते कोरोनाची ती वाढत्या संख्येच्या वेळी जी म्हणजे एका बाजूला ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडच्या सोबतच जनरल बेडची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचमुळे ही उपाययोजना महापालिकेकडून करण्यात आलेली आहे. अगदी, आणि ही सगळी यंत्रणा लवकरात लवकर उभी राहून नागरिकांची बेड अभावी गैरसोय होणार नाही अशी आशा करूयात. विनय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि नवी मुंबईच्या बातमीसह एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. कोरोना अस्तित्वातच नाहीये, सरकारने काहीही करू नये, ज्याला त्याला आपापल्या जीवावर सोडून द्यावं असं म्हणत सांगलीमध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी नवा वाद ओढवून घेतलाय. कोरोनाच्या बाबतीत चाललेला सगळा सेवन देशातला खेळखंडोबा, जे जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील. आता मिलिटरीला काय मास्क लावून लढा सांगणार आहोत काय? पण जिथे मरण्यासाठीच लढायचंय तिथे मास्क लावून लढा, काय आवश्यकता नाही. हा रोगच नाही अस्तित्वात, हे लक्षात घेऊन काहीही करू नये. ज्याचं त्याचं आरोग्य आणि आयुष्य त्याच्या स्वाधीन आहे, तो करेल. पहिल्यांदा फेकून दिलं पाहिजे. तर हे सगळं कोरोना संदर्भात निर्माण होत असलेलं राजकारण बाजूला ठेवून कोरोनाचा धोका ओळखून सर्व नागरिकांना एकच आवाहन. कोरोनाची दुसरी लाट आहे, संसर्ग वाढत चाललाय, तेव्हा स्वतःचं रक्षण करण्यासाठी, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा मास्क लावा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.